आमदार मंत्री असोत मराठा समाजाचे की विरोधातले असोत, ते थेट उद्धव ठाकरेला साहेब म्हणेपर्यंत ही बोली भाषा कुणाची आहे? ही बोली भाषेत या बोल्या ही जी बोली भाषा आहे, हिची जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, ही स्क्रिप्ट कुणाची आहे? काल बोलत बोलत दोन गोष्टी परत जरंगे बोलले, कितना डरता है जरंगे, ये मैंने कल देखा है, मीडिया में देखा है। कल बोल रहा था म्हणे की ते एका मंत्री महोदयांचं नाव घेतलं की लोक म्हणतात तेच मंत्री काय येतात, तेच मंत्री काय येतात. नाव घ्यायची हिंमत नाही जरंगेमध्ये, कारण त्या प्रकारचं डिसेक्शन, त्या प्रकारचं अनाटॉमिकल डिसेक्शनच मी केलं. आणि मी जेव्हा अनाटॉमिकल डिसेक्शन करतो, कारण मी वैद्यकीय शास्त्रातून आलेला माणूस आहे, मी बऱ्यापैकी अनाटॉमी शिकलेला माणूस आहे, त्याच्यामुळे जरंगेचं जे म्हणजे राजकीय आंदोलन आहे, ते सामाजिक आंदोलन नाही आहे. हे जे राजकीय आंदोलन मी सगळ्यांसमक्ष उघडं पाडलं होतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायच्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या. ज्या प्रकारे आज आंदोलन चालू झालं, मला हे समजत नाही, कोणी येणार नाही, मी माझ्या शेतात बसतो, मी माझ्या शेतात बसतो, फेन्सिंग लागली. कोणी येणार नाही, कोणी येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका. आज तर म्हणायला लागला संध्याकाळपर्यंत या, संध्याकाळपर्यंत या. अरे हे काय? काल खोटं बोलत होता जरंगे की आज खोटं बोलतोय जरंगे? दोन्हीतून कधीच खोटं आहे? खरं कोणतं खोटं कोणतं आहे? काल तर म्हणत होता कोणी येऊ नका, ऊन लागल. आज म्हणताय संध्याकाळी 6 पर्यंत या, 6 पर्यंत या. तुम्हाला सांगतो, लगन सराईमध्ये मध्यमवर्गीय गरीबाच्या लग्नाला सुद्धा 1500 लोक आता जमायलेत, 1500 लोक जमायलेत. आजची जी संख्या ड्रोननं जरी तपासली तरी जरंगेला पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आज महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, जरंगेचा पाया या आंदोलनाचा, राजकीय आंदोलनाचा, नाट्याचा, हा आज आपण डोळ्यांनी पाहिला. वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्ग, त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तो रस्ता रोको करणारे कोण आहेत हे मला तुम्हाला दाखवायचंय. ते रस्ता रोको करणारे हे मागील आंदोलनात ज्यावेळेस पोलिसांवर हल्ला केला, ज्याच्यामध्ये कट्टे सापडले होते, कट्टे कट्टे कट्टे, बंदूक, 307 सारखे गुन्हे झाले होते. 1 सप्टेंबर 2023च्या नंतरचे जे गुन्हे आहेत, त्याच्यातले हे गुन्हेगार आज रस्ते थांबवण्यासाठी उभे राहिले, कारण त्यांना महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशांतता आणायची आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय ओबीसी विरुद्ध मराठा किंवा ओबीसी मराठा विरुद्ध अनुसूचित जाती जमातीचं भांडण लावण्याचं हे सगळं चाललेलं आहे. हा गुन्हेगार आपण आता जरंगेला सांगा, हा गुन्हेगार त्याच्या पक्षाचा नाही म्हणून. हा ऋषिकेश बेदरे, हा कोण आहे? हा ऋषिकेश बेदरे, हा ऋषिकेश बेदरे जेलमध्ये होता की नाही? कलम काय होते? मग अशा गुन्हेगारांचे कलम मागे घ्या, ही मागणी आहे काय जरंगेची? ही संविधानाला लागू आहे का? ही गुन्हेगारी कायद्याच्या विरुद्ध जाऊन नाही का? ही मागणी मान्य होऊ शकते का? आणि म्हणून आज जरंगेचं आंदोलन हे रेतीवाल्यांच्या बाबतीमध्ये चौकशीचं आंदोलन आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीनं जरंगेच्याच गावामध्ये उपोषण बाजूला त्याच्या शेतात चालू केलंय, त्याची सुद्धा इंटेलिजन्सनं माहिती घेतली पाहिजे. ते किती 900 कोटीचं टेंडर आहे, 700 600 500 काय टेंडर आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे व्यावसायिक नाट्य आहे, राजकीय नाट्य आहे हे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, याला महानाट्य करण्याचा प्रयत्न आहे. आणि महानाट्य आणि रिअल लाईफ हे फार वेगळं आहे. जरंगेची रील्सवरली लाईफ आहे, परंतु रिअल लाईफ वेगळी आहे. आणि रिअल लाईफ ही जर असेल टेंडर, रिअल लाईफ ही जर असेल वाळूची मोजणी, रिअल लाईफ ही जर असेल की कोणाचं तरी होऊन काहीतरी करून
काहीतरी मिळवण्याची भानगड माझ्या मराठा समाजातल्या भावांना त्रास देण्याच्या, तर हे बिलकुल चालणार नाही. मला आपल्या माध्यमातून आज एक मोठा प्रश्न उपस्थित करायचा आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगेंनी सुरू केलंय, काय सुरू केलंय मनोज जरंगेनं, की मनोज जरंगे म्हणतो कास्ट स्क्रुटिनी कमिटी पटापट 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 काय देतील, कास्ट व्हॅलिडिटीज देतील. ही कुणी दिलेली आहे? माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेली ती कमिटी आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी. त्यामुळं जरंगे काय, विखे पाटील साहेबच काय, आणखीन जरंगेनं जे काही जातीवाद आणून पाहून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तरी मी जरंगेला सांगतो, जरंगे खुल्ला आव्हान आहे, कुणी सुद्धा कास्ट स्क्रुटिनी कमिटी बंद करून दाखवाव. हे चॅलेंज आहे जरंगेला. जरंगे संविधानाला चॅलेंज देते. मी संविधानाचा डिफेंडर म्हणून बोलत आहे. जर अनुसूचित जातीच्या माणसाला, अनुसूचित जमातीच्या माणसाला, भटक्या विमुक्ताला जर त्या कक्षेतून व्हॅलिडिटी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे करून घ्यावी लागत असेल, तर जरंगे हे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठा नाही आहे. जरंगे संविधानाचा अभ्यासक नाही आहे. आणि म्हणून मला आज मोठा प्रश्न, लार्जर क्वेश्चन महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा आहे. ही भारतातल्या शीताची परीक्षा आहे. हा उद्या जर असं म्हणाला, संविधान बदलण्यासाठी हा जर उभा राहतो म्हणला, किंवा उद्या जर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून जर हा उभा राहिला, कारण एकदा याचे लाड झाले की याचे लाड पुढे चालत राहतील. हा स्वतःला असं म्हणतो की मी क्षत्रिय आहे, मी कुलवंत जाती आहे. मागासवर्गीयाची तर याची भाषाच नाही. याला काय माहिती आहे? लोहार भावाला जेव्हा पटाशी लागते हाताला तेव्हा काय त्रास होतो, कुंभार भावाला जेव्हा लीज जमा करून आणून असं मडका तयार करावं, त्याला काय माहिती आहे? लोहार भावा, त्याचबरोबर लोहार भावाचा असा घाम गळतो, असा भाता चालतो. कुटुंब कशा याच्यामध्ये पालामध्ये राहते याला माहिती आहे का? आणि हा म्हणतो 94चा GR. मनोज जरंगे 4 जन्म घेतले तरी ओबीसीवर, खऱ्या मागासांवर तू अन्याय करण्या एवढा मोठा माणूस नाहीयेस. हे सुद्धा तुला चॅलेंज. 1 नाही 5 जन्म जरी जरंगेने घेतले आणि असे 5 महानाट्य जरी केले तरी सुद्धा जरंगे हे होणार नाही, हे होऊ दिलं जाणार नाही. कारण सोशल हँडिकॅप, माझ्या गोसावी भावाकडे बघ जरंगे, माझ्या मसनजोगी भावाकडे बघ. तू जेव्हा 1994च्या GR वर बोलायला लागला, त्यावेळेस कुठेतरी भारतीय संविधानानं खऱ्या अर्थानं लोकांना वर आणण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला खीळ घालायची भाषा बोलत आहे जरंगे. कुठेतरी त्या सामाजिक मागासांचा, सोशल हँडिकॅप असलेल्या व्यक्तींचा स्वतः असं म्हणत आहे की तो क्षत्रिय आणि दुसऱ्यांना कमी लेखत आहे जरंगे. परंतु या देशामध्ये अशा प्रकारचं चालणार नाही, हे मनोज जरंगेनं लक्षात ठेवावं. मनोज जरंगेची एकही मागणी ही मान्य करण्यासारखी नाही. आज तुम्हाला सांगतो, जे कायदेशीर संविधानिक दृष्ट्या मनोज जरंगेला देताच येत नाही ते मिळणारच नाही. हे ओपन चॅलेंज. दुसरी गोष्ट, जरंगेची दुसरी मागणी काय? गुन्हे मागे घ्या. गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कारण सुप्रीम कोर्टाचं त्या बाबतीत सुद्धा म्हणजे कंकरंट फाइंडिंग्स आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे कोणते गुन्हे वापस होऊ शकतात, कोणते गुन्हे वापस घेता येत नाही. पोलीसवाल्या भावांना ज्या प्रकारे त्रास झाला, ज्या प्रकारे हाणमार झाली, लालपरी ज्या प्रकारे एकसारख्या 10 जाळण्यात आल्या, याची जिम्मेदारी कोण आहे? म्हणून अशा अपप्रवृत्ताच्या बाबतीमध्ये कोणतीही मागणी जरंगेची पूर्ण होऊ शकत नाही. आणि मला जरंगेने हे तर सांगावं महाराष्ट्राला, तो SEBC साठी बसलाय की OBC साठी बसलाय? कन्फ्यूज मनोज, कन्फ्यूज.
तो एससीबीसी साठी बसलाय की ओबीसी साठी बसलाय हे सुद्धा आता स्पष्ट होणं फार आवश्यक आहे. आज म्हणजे मला हे समजतंय की ज्या प्रकारे माननीय मंत्री विखे पाटील हे कायदेशीर दृष्ट्या त्यांना समजून सांगत आहेत, परंतु ज्यांना म्हणजे झोपेचं सोंग करणारा उठू शकत नसते, पण खरा झोपलेला माणूस पटकन उठून बसत असतो. हे वेळ काढो जे धोरण आहे ना, सकाळी जे तुम्ही बघितलं की मी संध्याकाळपर्यंत सांगतो, हे म्हणजे त्याचे जे कोणी प्रोड्युसर आहेत, जरंगे महानाट्याचे, जरंगे पॉलिटिकल नाट्याचे जे कोणी प्रोड्युसर आहेत त्यांना त्याला विचारायचं असेल म्हणून त्यांना संध्याकाळची वेळ पाहिजे होती. परंतु जरंगे मला माहित नाही बाजेवर बसला आणि जरंगेनं बाजेवर बसून ज्या प्रकारे चर्चा चालवली आणि जरंगेची बॉडी लँग्वेज ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे मला असं वाटतंय की जरंगेनं संध्याकाळपर्यंत आज गुंडाळून घ्यावं. आणि जर जरंगेनं गुंडाळून घेतलं नाही, जरंगेनं आज गुंडाळून घ्यावं, मला माहित आहे जरंगे गुंडाळून घेणाऱ्यांपैकीच आहे आणि जरंगे गुंडाळून घेणार. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जरंगे वैचारिक अपप्रवृत्तीनं प्रवृत्त विचारानं बोलत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम संविधानवादी जे कोणी वंचितांचं नेतृत्व करतात, कुडमुड्या जोशींपासून ते तमाम आदिवासी भावांपर्यंत जे नेतृत्व करतात, त्या सगळ्यांना मला आव्हान आहे, एक लक्षात ठेवा, हा खतरा आहे. ह्या अपप्रवृत्ताला जर, या विचाराला जर जरंगेच्या जर अशा प्रकारे जसं आपण याच्यामध्ये दसऱ्यामध्ये सोनं लुटायला जातात तसं आरक्षण लुटण्याची पद्धत आहे का, या रे या रे या रे, आणि म्हणला होता की तेव्हा आतापर्यंत तीनदा गुलाल उधळून घेतला की त्यानं. काय गुलाल उधळून घेतला त्यानं? बघा रे पोरं हो, बघा रे पोरं हो. पोरांना कळालंय, परंतु बेरोजगार मुलांना वाटते की आणखीन काहीतरी मिळेल. परंतु मी त्या तमाम माझ्या मराठा भावांना म्हणायचं आहे की हा परत एकदा चंपोगिरी करायला निघालाय. मला असं वाटतंय की ह्या प्रकरणामध्ये म्हणजे मला कुणाचा अपमर्द करायचा नाही, परंतु आज पुन्हा एकदा मला सांगायचंय की जरंगे ज्या प्रकारे आंदोलन करत आहे त्या प्रकारे जरंगेचा जे डीएनए मी तुम्हाला सांगितला त्या डीएनएच्या नुसार मला असं वाटतंय की जरंगे म्हणतो ना की सगळ्याच राजकीय पक्षातल्या मराठा पुढाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं, तर माझं असं म्हणणं आहे की अलीकडल्या काळामध्ये जसं आमचे उदय सामंत जाऊन भेटून आले त्या प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जरंगेला सांगावं आणि आज संध्याकाळपर्यंत जरंगेला आपलं सगळं गुंडाळून घ्यायला सांगावं. आणि महाराष्ट्राला या नको असणाऱ्या आता म्हणजे शेतीचे प्रश्न आहेत, म्हणजे मशागतीचे प्रश्न आहेत, शेतीच्या प्रवेशांचे प्रश्न आहेत, अशा वेळेस जरंगेच्या कोणत्याच मागण्या मान्य होत नाहीत, तेव्हा त्याचं काय आहे घराणं, ते घराण्याचा निपटारा करावा. कारण तोच म्हणतो ना सगळ्याच राजकीय पक्षातले मंत्री, तोच म्हणतो सगळ्याच राजकीय पक्षातले जाती 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 जाती, त्याचा जातीवादी विचार आहे, तेव्हा त्याला कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतंय की हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जरंगे नावाचं फॅक्टर हे आज संध्याकाळपर्यंत टिकेल की नाही असं सांगता येत नाही, परंतु मला नाही वाटत जरंगे संध्याकाळच्या नंतर म्हणजे पुढं त्याचं हे सगळं काय आहे महानाट्य पॉलिटिकल नाट्य हे चालू शकेल अशी मला मला आशा आहे की ते गुंडाळलं जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे खेळाचे वेळ असतात, खेळाचे तास असतात आणि त्याच्यामुळे संध्याकाळी 6 के बाद शायद खत्म खेळ खत्म. मी महानाट्य म्हणताय तर किती अंकी नाटक आहे असं तुम्हाला? आता 10वी तर झाली, 10वं आहे ना, किती आहे म्हणून बाजावर बसलं, 10वं आहे म्हणून बाजावर बसलं. आणि तुम्हाला तेही सांगतो आतापर्यंत किती वेळेस गुलाल उधळला त्याला. बंबईत गुलाल उधळला, बंबईच्या सीमेवर गुलाल उधळला,